इथून म्हणजे माझ्या देरानं पावनपणाला म्हणून माझी नणद आली ती नणद मानंदई ने आले समजा इथं. तर माझा देर म्हणे मी जायला तयार नव्हती. माझा देर म्हणे जा म्हणे तुम्ही. माझी सासू होती, माझा सासरा बी उभं होते तिथं. तर जा म्हणे तुम्ही. तर त्यांच्या ऐकण्यावरून मी गेली. तिकडे गेल्याच्या नंतर माझ्या नंदीनं नंदयानं एक मोठी नणद बी आहे तिथे. तर त्यांनी मला तिथून नेलं लेकरं घेऊन, माझेवाले 2 लेकरं. मी तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला 4-5 दिवस संग तसं ठेवलं. नंतर लेकरं कुणीकडे ठेवलं हे काही माहीत नाही. 2 वर्ष झाली पाहिले नाही. मला विकून टाकलं. मारहाण केली खूप घरी. म्हणजे कोणाला दिसू बी दे नाही. 2-2 दिवस खोलीत बी पण ना ठेवत जाय मला. कोणाला सुद्धा बोलू दे नाही मला. पुढं काय झालं? तिथून नेल्याच्या नंतर टंकरा गाव आहे हिरापूरमधून. तिथे घेऊन गेले. समोरच्या माणसाला विकलं. समोरचा माणूस म्हणे तुला मी विकत घेतलं म्हणे. मी म्हटलं माझे 2 लेकरं आहे पहिल्या घरचे, मला विकलं म्हणे तुला मी नेत नाही म्हणे. त्याच्या मी पायापोटी लढली पडली तेव्हा कुठे मला त्यानं इकडे आणलं. एका 43 वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की बा तिला सन 2023मध्ये तिचे दीर, सासू, सासरे आणि नणद आणि नंदोई हे मध्य प्रदेशमध्ये राहणार आहेत. त्यांनी संगनमत करून तिला गुजरात इथं विकला आहे. साधारणतः हा सौदा पूर्ण 1,20,000 रुपयांचा झाला होता. त्यापैकी 80,000 रुपये हे पीडित महिलेसमक्षच नणद आणि नंदोईला देण्यात आलेले होते. त्यानंतर ती साधारणतः 2 वर्ष तिला गुजरातीतील व्यक्तीनं तिचं शोषण केलं. त्यातून तिला एक मूलसुद्धा झालेलं आहे. आणि आमच्या इकडं सन 2023मध्ये या महिलेची मिसिंग होती. या महिलेचा मिसिंगचा शोध घेत असताना ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या. महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्णी येथं कलम 143, 144 भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यात 4 आरोपी सध्या अटकेत आहेत. उर्वरित तपास सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.